जय हिंद मित्रांनो. आज विषय हा मांडणार आहे की नोकरी करावी का बिझनेस. तर मित्रांनो, आधी नोकरी करा. विनाकारण बिझनेसच्या नादी लागू नका. नोकरी केल्यानंतर कळते त्यात कष्ट किती आहे. बिझनेस म्हणून बिझनेस होत नाही. बिझनेससाठी लय रगडायला लागते. उन्हात, पावसात, वाऱ्यात प्रत्येक गोष्टी रिस्क घ्यावी लागते. नोकरीत आपलं बरं आहे, चांगलं आहे. 8 तास करा, आनंदित राहा, खुशीत राहा. आणि कोण सांगते म्हणून बिझनेसची नादी लागू नका. ठीक आहे. जर करायचं असेल तर मनापासून करायचं. बिझनेस 8 तासावाला नाही. बिझनेस 16 तास, 18 तासावाला आहे. बिझनेस थोडक्यात बांधून ठेवण्यासारखा नाही. बिझनेसचा ग्रोथ करणं महत्त्वाचं आहे. बिझनेस जी करते ती, ज्याचं आहे त्याला विचारा. संध्याकाळची झोप येत नाही. दररोज मोटिवेशन करावं लागतात ना. उद्या सेल होईल का नाही, काय होईल का नाही, कंपनी चालेल का नाही, पेमेंट द्यायची आहे. त्यासाठी कोणाचं सांगून जर तुम्ही बिझनेस लाईनमध्ये शिरत असाल तर चुकीचं आहे. जो बी निर्णय घ्यायचे स्वतःहून घ्यायचा आणि रिस्क घेण्याची पात्रता ठेवायची. आणि आपल्यामुळं आपल्या परिवारावर संकट आलं नाही पाहिजे हा विचार करायचा. पैसे कमी पडले, टेन्शनमध्ये आला, घरच्यांना बोलायला लागला, काय बी जे करताय ना, काय बी करा, शिरला ना बिझनेसमध्ये, झालंय नुकसान ना, तो स्वतःवर घ्या. जिम्मेदारी स्वतः घ्यायची कुठल्या गोष्टीची. ज्यावर जिम्मेदारी घ्याल ना, तेव्हा तुम्ही कुठंतरी थोडंसं सुट्टी बोलवा. थोडं, पूर्ण नाही, ओनली 20%, 25%. कारण बिझनेसमध्ये रिस्क आहे. चालल न चालल, काय होईल. प्रत्येकाला वाटतं पैसा यायला पाहिजे, प्रत्येकाला अमीर व्हायचे, प्रत्येकाला फ्लॅट पाहिजे, प्रत्येकाला गाडी पाहिजे, प्रत्येकाला बंगलं पाहिजे. पण ते कमवायला भरपूर टाईम लागतो. बोललं म्हणलं कीच कुठलीच गोष्ट भेटणार नाही. बिझनेसमध्ये बी आणि कशात बी. नोकरीमध्ये कसं आहे, सकाळी 8 तास जायचे, 8 तास माघारी यायचे, शांत झोप लागेल कारण कंटाळून आला असता. बिझनेसमध्ये तसे बिझनेसमध्ये झोप लागतच नाही. जेव्हा ग्रोथ व्हायला लागतो, हळूहळू थोडा सुटेबल व्हायला लागतो, जसं समजत असेल तसं. पण नोकरीवाली तसं नाही. 8 तास जायचं, आपलं माघारी यायचं, खाणे पिणे, निवांत राहणे, आपला परिवार संग टाईम देणे, सुखी राहणे. बिझनेसमॅनवाल्याला घरच्यांना टाईम द्यायलाही वेळ नसतो. जोपर्यंत बिझनेस चालू आहे, नॉर्मल आहे, तोपर्यंत तो देतो. पण जेव्हा एकदा पूर्ण ग्रोथ व्हायला लागतो ना, तेव्हा त्याला टाईम नसतो. कधी ही मीटिंग, कधी ती मीटिंग, कधी इकडे टूर, कधी तिकडे टूर. त्यासाठी आणि सगळीच बिझनेसमध्ये आली असती 140 करोडमधली, तर सगळीच आमिर झाली असती. कशाला कोणाला 200 रुपये, 400 रुपये न 500 रुपये काम करावं लागलं असतं. गावाकडे तेवढं बी नाही ना. गावाकडे फक्त एका दुसऱ्याची मागं फिराफिरी, एका दुसऱ्याची फाडाफाडी, ह्याची चुगली कर, त्याची चुगली कर, ह्याची चाटागिरी कर, त्याची चाटागिरी कर, ह्याची चमचेगिरी कर, याचं जीवन जातं. पण बिझनेसवाला तेवढा टाईम नाही ना. तो कॉम्पिटिशनमध्ये त्याच्या विरुद्ध कोण उभा आहे, कसा आहे, त्याचं कसं चालेल, माझं कसं चालेल, हा फरक आहे ना. आज गेलो होतो सातारला एखाद्या विजिट द्यायला. उन्हाचा तडाखा असा होता ना, स्कूटीवर गेलो होतो, स्कूटीवर. कारण पैसे आता कमीच आहेत. मुळग्यात उभं राहिलं होतं, एवढा तडाखा होता.
मग बिझनेसचा विचार करा. आणि रील बघून बिझनेसमध्ये उतरू नका. रील बघून मोटिवेशन होऊ नका. ते एका दिवसाचं, एका महिन्याचं मोटिवेशन आहे. ठीक आहे. त्यासाठी बॅकिंग पाहिजे, त्यासाठी मागणं सपोर्टर पाहिजे. गलतीनं जर तुम्ही बिझनेस नाही चालला, कशाचा बी करा, नाही चालला पार्ट 2, तर तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे, त्याचा माझ्या फॅमिलीवर परिणाम झाला नाही पाहिजे. वर्षा 2 वर्षांनी लगेच प्रयत्न केला पाहिजे. काही बात नाही, हार झाली ना दुसरी तयारी. जर उतरायचं असलं तर फुल जोमान उतरायचं, काय नाही. वरल्याची साथ आहे तर सगळं सक्सेस आहे. फक्त डिपेंड राहू नका ह्या बिझनेसवरच. बिझनेस ग्रोथ होईल आणि मग लयच मी मोठा होईल आणि मग पैसा येईल आणि मोठी मोठी स्वप्न बघायची आहे ना, गाडी घोड्याचं, हे नंतर बघा, आत्ता नाही. आत्ता तुमच्याकडं फक्त बिझनेसवर फोकस करा. बिझनेस करत असाल, नाहीतर आपली नोकरी प्यारी आहे, नोकरी चांगला आहे यार, ठीक आहे. कोण म्हणतं नोकरी खराब आहे? नोकरी खराब असती तर सगळ्यांचं बिझनेस केला असता. ठीक आहे. प्रत्येक नोकरी चांगली आहे. हां ठीक आहे, कम्फर्ट झोन आहे, हे आहे, ठीक आहे, जे पण काय ते त्याच्या मनात तो चांगला आहे. येण्याकरता त्याला दुसऱ्याची ज्ञान पकडून ना तुमची पोळी भाजू नका. बिझनेस कर आणि तो डुबला की परत टाळ्या वाजवणार, त्यालाच पार्टी म्हणणार, ह्याला जमतंय का नाही. ठीक आहे. तर असं करू नका. आपल्या मित्राला साथ द्या. जे करत असेल तर ठीक आहे, नाही तर आपल्या कंपनीत कामाला जावा. जय हिंद.